कधी कधी विजय ताकदीने नाही तर तयारीने मिळतो. 1659 विजापूरचा बलाढ्य सरदार अफजल खान, अनुभव, भरपूर सैन्य आणि राजकीय पाठबळ. खुल्या मैदानात युद्ध झालं असतं तर निर्णय काहीतरी वेगळाच लागला असता. पण शिवाजी महाराजांनी विचार केला, मी याच्या ताकदीवरती का लढू, मी माझ्या मैदानात लढे, तेही माझ्या युक्तीवर. अफजल खान मैदानात चांगला होता तर शिवाजी महाराज सह्याद्रीमध्ये. म्हणून भेटीची जागा ठरली प्रतापगड. कारण मोठं सैन्य जंगलात उपयोगाचं नव्हतं. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मार्केटमध्ये डायरेक्ट कॉम्प्युटरशी ॲडव्हर्टायझिंग वार करू नका. तुमचं फॉर्मॅट निवडा, तुमची इकोसिस्टम तयार करा. जेव्हा गेम बदलता तेव्हा पॉवर इक्वेशन ऑटोमॅटिकली बदलते. अफजल खानाने भेटीचा प्रस्ताव दिला. बाहेरून तो मैत्रीचा प्रस्ताव होता, पण शिवाजी महाराजांनी ब्लाइंड ट्रस्ट केला नाही. चिलकत, वाघनकं, बॅकअप सिग्नल, पूर्ण तयारी. मार्केटमध्ये जेव्हा कोलॅबरेशन ऑपॉर्च्युनिटी येते, म्हणजे ती इन्व्हेस्टर डील असो किंवा इन्फ्लुएन्सर कोलॅबरेशन असतो, ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. पूर्ण तयारी करा. कॉन्ट्रॅक्ट अंडरस्टँडिंग, लीगल बॅकअप, डेटा अंडरस्टँडिंग आणि महत्त्वाचं इमोशनल नाही तर स्ट्रॅटजी. अफजल खानाला ही भेट खूप सोपी वाटली होती. मग शिवाजी महाराज पूर्णपणे सज्ज होते. मार्केटमध्ये असंच होतं, जेव्हा एखादा मोठा ब्रँड बजेटवरती डिपेंड असतो आणि ओव्हर कॉन्फिडंट असतो, तेव्हा छोटे ब्रँड तयारी आणि रणनीतीने जिंकतात. भेट झाली. अफजल खानांनी शिवाजी महाराजांना मिठीत घेतले आणि वार केला. पण शिवाजी महाराज सज्ज होते. वार निष्फळ झाला. त्यांनी सिग्नल दिला. आणि मावळे आले आणि मोठे सैन्य गोंधळून गेले. म्हणजेच स्मॉल अँड प्रिपेटिव्ह डिपेटेड लार्ज अँड रिजिड फोर्स. आज जर तुम्ही व्यावसायिक आहात तर बिग कॉम्प्युटरशी डायरेक्ट भिडू नका. तुमचं प्लेइंग फील्ड बदला. कोलॅबरेशनला ऑपॉर्च्युनिटी समजा आणि लक्षात ठेवा, अजाईल टीम इज ऑलवेज बेटर दॅन हेवी स्ट्रक्चर. अफजल खानाचा वध ही फक्त काही शौर्यगाथा नाही, ती होती कॅल्क्युलेटेड रिस्क, कंट्रोल एन्व्हायरमेंट, लीडरशिप म्हणजे धैर्य आणि तयारी. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जो जिंकतो जो इमोशनने नाही तर स्ट्रॅटेजीने निर्णय घेतो. हा विचार पटला तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा, कारण आपण इथे शिकतो इतिहासातून स्ट्रॅटेजिक मार्केटिंग. जय भवानी, जय शिवराय.